पैसे आधी की रुग्णाचा जीव आधी, असा संतप्त सवाल निर्माण करणारी धक्कादायक घटना लोणी काळभोर येथे उघडकीस आली आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र डिस्चार्जची रक्कम भरली नाही या कारणावरून रुग्णालय प्रशासनाने तब्बल 12 तास उपचार बंद ठेवले होते, असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला. सोरतपवाडी ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी 11 मार्चला भीषण अपघात झाला होता. या अपघातात माढा तालुक्यातील भोसरे येथील अनुराग योगेश चिकणे हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातात त्याचा डावा हात अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून हात कापण्याचा निर्णय घेतला आणि शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र रुग्णाच्या नातेवाईकांनी सुरुवातीला 30 ते 35 हजार रुपये रुग्णालयात भरले. काही उपचार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून सुरू करण्यात आल्याचं सांगितलं होतं, परंतु नंतर या योजनेतून उपचार होणार नसल्याचं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं. त्यानंतर रुग्णालय प्रशासनानं आणखीन पैशांच्या मागणीचा तगदा लावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. रुग्णाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यानं त्यांनी रुग्णालय प्रशासनाला आमच्याकडे पैसे नाहीत, रुग्णाला डिस्चार्ज द्या अशी विनंती केली. परंतु प्रशासनाने 50 हजार रुपये भरल्याशिवाय रुग्णाला घेऊन जाता येणार नाही असा पवित्रा घेतल्याचं सांगितलं जातं. धक्कादायक बाब म्हणजे शुक्रवारी 13 मार्चला सकाळी सुमारे 11 वाजल्यापासून रुग्णाचे उपचार थांबवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. अनुरागचे वडील योगेश चिकणे यांनी डॉक्टरांसमोर हात जोडून उपचार बंद करू नका, मी पैसे भरतो अशी विनवणी केली. मात्र त्यांची विनंती ही हॉस्पिटल प्रशासनाने धुडकावून लावल्याचं सांगितलं जात आहे. योगेश चिकणे यांनी रात्री सुमारे 9 वाजता नातेवाईकांकडून हात उसने पैसे घेऊन रुग्णालयात नेले. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने आणखी 10,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला. त्यानंतर एका पत्रकारानं हस्तक्षेप केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने अखेर रात्री 11:30च्या सुमारास अनुरागला डिस्चार्ज दिला. त्यामुळे विश्वराज हॉस्पिटलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जातोय. जर या तरुणाच्या जीवाचं काही बरे वाईट झालं असतं तर जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जातोय. पैशांसाठी रुग्णालय प्रशासन रुग्णाच्या जीवाशी खेळ करतय का, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटते. धर्मादाय रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेत अशी घटना घडत असेल तर हा प्रकार माणुसकीला काळिमा फासणार असल्याची भावना व्यक्त होती. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरते.